तर मंडळी, यावर्षी जे सोयाबीनचे पीक आमच्या भागामध्ये आहे, कळंब तालुक्यामध्ये, आणि आज जे इथे सुपळी तालुका कळंब जिल्हा यवतमाळ या गावामध्ये या शेतकरी बांधवांसोबत मी इथं चर्चा करीत आहे, यांचे शेतकऱ्यांचे प्लॉट बघित आहे. तर ह्या एकंदरीत सगळ्यांची जर पाहतो म्हटलं सोयाबीनचे प्लॉट, तर सर्व सोयाबीनच्या प्लॉटमध्ये ही जी उन्नती जात आहे हे अतिशय उठून दिसून राहिलेली आहे. आणि याच्याच बद्दलचे मनोगत जे आहे ते शेतकरी बांधवांचे आपण घेणार आहोत. एक आमचे शेतकरी आहे अनिल भाऊ जाधव, राणा सुपळी. भाऊ, सोयाबीन उन्नतीबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुम्ही किती बॅगची लागवड केली आहे? सोयाबीन उन्नतीची सोयाबीन आहे, मी 20 बॅगची लागवड केलेली आहे. हो. आणि जनरली आमच्या भागात जे काही पेरे आहे बाकी वानाईचे, त्याच्या तुलनेमध्ये सोयाबीन खूप काही समोर आहे. अच्छा, त्या जातीपेक्षा म्हणजे व्हायरसही नाही आहे त्याच्यामध्ये. लागवड संख्या जास्त आहे शेंगाची, शेंगात दमदारपणा आहे, म्हणजे भरण्याची कसदार पद्धत आहे तिची वाली. तर सर्व काही बाबतीत हे उन्नती एक नंबर आहे. बरोबर बरोबर. हे तुमचं उन्नती लागवड करण्याचं पहिलंच वर्ष? बरं. एकूण तुमच्या टोटल सोयाबीनच्या किती बॅग राहते? माझ्या 40 बॅग. 40 बॅग पैकी 20 बॅग त्यांची उन्नती. बरं, आता या आपल्या भागामध्ये ज्या काही वेगवेगळ्या जाती लागवड झालेल्या आहेत, एकंदरीत सोयाबीनचं जे उत्पादन आहे ते मागच्या वर्षी तुलनेत किंवा जनरल कसं राहील तुमच्या अंदाजाने? ह्या ज्या उन्नतीचं उत्पादन जनरली मागच्या वर्षीच्या तुलनेपेक्षा समोर राहील. बरं. आणि बाकी जे सोयाबीन आहे व्हायरसमुळे गेल्या, काही त्या येलो मोजॅकमुळे गेल्या, तर त्याचं उत्पादन क्षमता घटलेली आहे. ते जास्तीत जास्त 40% 50% पर्यंत ते येऊ शकते. अनिल भाऊ जाधव जे बोलले ते बरोबर आहे. मंडळी, मागच्या वर्षी नागपूर, चंद्रपूर, वर्धा या भागामध्ये बऱ्याच शेतामध्ये बऱ्याच सोयाबीनच्या वाणावर व्हायरस, येलो मोजॅक ज्याला आपण म्हणतो, किंवा चारकोल रॉट नावाची बुरशी जी आहे ती आली होती. परंतु आमचा जो भाग आहे कळंब तालुका, या भागामध्ये तेवढं बुरशीचा अटॅक नव्हता, तेवढा व्हायरसचा प्रादुर्भाव नव्हता. त्यामुळे आमच्या भागात 7-8 क्विंटल पासून 10-11 क्विंटल पर्यंत उत्पादन आमच्या भागात आलं होतं. परंतु काय झालं, दिवसेंदिवस सोयाबीनच्या बियाण्यापासून म्हणा, की वाणाची ती प्रतिकार ताकद कमी झाली म्हणा, किंवा वातावरण बदल म्हणा, याच्यामुळं आता असा सोयाबीन या पिकावर भरवसा राहिला नाही. कारण आमचा भाग हा वर्धा नदी काठचा भाग आहे आणि दरवर्षी आम्ही 8-10 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घेतो. परंतु यावर्षीचं जर चित्र पाहतो म्हटलं तर व्हायरस आता आमच्या तालुक्यापर्यंत येऊन ठेपलेला आहे. आज जर चित्र पाहतो म्हटलं तर जवळजवळ प्रत्येकाच्या शेतामध्ये, कोणाच्या शेतामध्ये 10%, 20% पासून तर 50% उत्पादन हे कमी आलेलं आहे. शेत हे पिवळे झालेले आहे, व्हायरस आलेला आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये जात मग त्या कोणत्याही घ्या, परंतु फक्त हिची उन्नती आहे जी पांढऱ्या फुलाची जात आहे, तर ह्या उन्नतीवर अजिबातच व्हायरस नाही किंवा कोणताच रोग आलेला नाही. आणि तुम्ही जर दाणे पाहतो म्हटलं तर शेंड्यापर्यंत हे उन्नती ठस्स अशी भरलेली आहे. अतिशय वजनदार असा हा दाणा आहे. बघा किती ठोकळ हा दाणा इथं आपल्याला दिसतो आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की व्हिडिओ काढण्यामागचा उद्देश हा की काहीतरी आपण नवीन केलं पाहिजे आणि जुनं सोडत गेलं पाहिजे. नवीनच्या शोधात आपण असलं पाहिजे. नाहीतर दरवर्षी तेच ते करणे, तेच ते लावणे आणि पुन्हा आपलं उत्पादन कमी होणे. म्हणून हे जे आता मंगेश भाऊ जाधवने इथं उन्नती हे वाण लावलेलं आहे, अनिल भाऊ जाधवने या ठिकाणी उन्नती वाण लावलेलं आहे. आणि खरोखर ह्या व्हायरसच्या परीक्षेला हे उन्नती वाण पास झालेलं आहे. या वाणावर अजिबातच रोग नाही आहे. चांगलं उत्पादन इतर वाणापेक्षा या उन्नतीला नक्कीच मिळणार आहे. इथे जे मंगेश भाऊ जाधव आहे तर त्यांनी या ठिकाणी कोणती सोयाबीन लागवड केलेली आहे आणि कसं कसं केलेलं आहे, थोडं 2 शब्द सांग. ही उन्नती आहे. अच्छा. रवी कंपनीची. हा. आणि याच्यावर जे रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. बरं. अल्मोजॅक नावाचा रोग नाही येऊन राहिला. हा. सर्व व्हेरायट्यात हे 1 नंबर वाटून राहिली आहे सध्या आम्हाला. बरं. त्याच्यामुळे काही विषय नाही. बरोबर. आणि ही किती बॅगची लागवड केली आहे तुम्ही? मी इथं 3 बॅगची केली आहे. एकरी एकच बॅग टाकलेला आहे. बरोबर. एकरी 23 किलोच पेरलेलं आहे. बरं. ही बॅग तुम्ही पहिल्यांदा लावली की याच्या अगोदर लावली होती? नाही, पहिल्यांदाच लावली. मी 335 शिवाय लावलीच नाही एकही व्हेरायटी आजपर्यंत. बरं. पण तुमच्या मार्गदर्शनात तुम्ही सांगितलं त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा ट्रायल घेतला. बरं. पुढच्या वर्षी वाढू शकतं. बिलकुल. बरं, ह्या जातीचं एक विशेष काय वाटलं, वैशिष्ट्य काय वाटलं? समजा वैशिष्ट्य म्हणजे सोयाबीन 100% भरलेली आहे. बरं. आणि विशेष म्हणजे रोग जो आहे अल्मोजॅक, आता बऱ्याच प्लॉट मध्ये रोग आलेला आहे. हिच्यावर अजून काही दिसला नाही आणि येणारही नाही आहे. आता तर भरली आहे म्हणजे हिचा कालावधी संपत आलेला आहे. जवळजवळ 95-110 दिवसाचं पीक आहे. 10-12 दिवसामध्ये आता घरी येतील, सोपतीलच आहे.
बरोबर. याला काही फवारणी वगैरे काही तुम्ही एवढं जे पीक तुमचं सुंदर दिसते तसं काही विशेष असं काही केलं नाही, की विशेष काही जनरलच नाही. आपलं? दोनच फवारे, जनरलच फवारे झालेले. बरं. हो. खताचे डोस वगैरे? नाही, खत नाही दिलाय. म्हणजे एकंदरीत समजा या वर्षीचं जे हवामान आहे, हा. वातावरण बदल आहे, हो. तर अशा ह्याच्यामध्ये समजा ही जात तुम्हाला बऱ्यापैकी वाटते. बऱ्यापैकी वाटून राहिली. त्याच्यानंतर एक दुसरे शेतकरी आहे माझ्या सोबत, रमेश भाऊ कडू. रमेश भाऊ कडू, तुमच्या किती बॅग आहे उन्नतीच्या? माझी एक आहे. 2 म्हटलं होतं मी, हा. तुम्ही म्हटलं होतं 2 घेऊन जा म्हणून, पण मी एक आणली ना. उन्नती सर्च बरं. पिकाले चांगले आहे, दाण्याले ठस आहे, हा. आणि म्हणजे लवकर येणारी व्हेरायटी आहे. त्याच्या रोगराई काही नाही. बरं. म्हणजे इतर जे बाकी ठिकाणी बाकी वानावर जे रोगराई आलेली हा, आहे, तर या उन्नती या वानावर रोग नाही. नाही. आणि दाना सुद्धा एकदम दाना एकदम ठस ठस आहे. आणि वाढली चांगली. बरं. अजून विशेष काय वाटते समजा त्या वानामध्ये? अजून काही नाही. जसं बाकी दाना ठस आहे, रोग नाही आहे, हो. वजन कसं राहील? वजन चांगलं राहील ना. दानाच भरून आहे तर वजन चांगलं चांगलं राहील. म्हणजे ते अशी उन्नती होण्यालायक आहे. म्हणजे शेतकऱ्यांची सुद्धा उन्नती हे होणारच आहे. होणार. एकदम बरोबर भाऊ. त्याच्यानंतर दुसरे एक शेतकरी आहे उन्नती लागवड करणारे माझ्यासोबत, नारायण भाऊ कांबळे. नारायण भाऊ सुद्धा चिकित्सक फार्मर आहे, चिकित्सक शेतकरी आहे. नवीन जातीची लागवड, नवीन टेक्नॉलॉजी ते आत्मसात करत राहते आणि त्या पद्धतीनं ते शेती करत राहते. आणि दरवर्षी जर पाहतो म्हटलं तर शेतीमध्ये त्यांचा उत्पादनाचा हा उच्चांक असतो. तेवढी ते मेहनतही असते, काळजीपूर्वक शेती करते. तर त्यांनी यावर्षी ज्या काही सोयाबीन लावलेलं आहे, भाऊ यावर्षी कोणत्या सोयाबीन आहे तुमच्या? उन्नती आहे. हा. 9305 आहे बोंबे. हा. पण त्याच्यामध्ये उन्नतीच चांगली. बरं. आता उन्नतीच्या किती बॅग आहे तुमच्या? उन्नतीच्या बॅगा माझ्या 3. बरं. याच्यावर काही रोगराई वगैरे? रोगराग मुळीच नाही. अच्छा. कोणता व्हायरस नाही, काहीच नाही. बरं. म्हणजे चांगली वाटली समजा. चांगली आहे. बरं. पुढच्या वर्षी कोणत्या जाती लावाल तुम्ही आता मग? पुढच्या वर्षी हेच जात लावणार. पूर्ण उन्नती. बरं. त्याच्यानंतर इकडं एक शेतकरी आहे, राजूभाऊ दरणे. यांच्या शेतामध्ये सुद्धा, आणि यांचे भाऊ आहे डॉक्टर चेतन दरणे, यांच्या शेतामध्ये सुद्धा उन्नती हे वाण लागवड केली आहे. राजूभाऊ, तुमच्याकडे एकूण किती बॅग आहे उन्नतीच्या? 15 बॅगा. कमी म्हणजे त्याची भरती कमी असल्याच्या ना. हा. कमी एकर झालं म्हणजे तरी 11 साडे 11 एकर. बरं. तुमच्या शेतातली उन्नती कशी आहे? 1 नंबर. हो का? कशीच आहे. हो का? आणि दाणे वगैरे, दाणे असे रोगराई रोगराई काही म्हणजे कोणत्याही शेतकऱ्यांना भेटा ज्यांनी इथे लागवड केलेली, एकच मारलो आपण. एका फवारणीमध्ये त्यांची उन्नती आहे. वापस केलो तुम्हाला औषध आणून. बिलकुल बरोबर. पाऊस पाणी आला होता, रोजदार भेटले नाही, त्याच्यामुळे त्यांनी दुसरं औषध फवारणीसाठी जे आणलं ते वापस केलं. एका फवारणीवर आज उन्नतीला चांगल्या शेंगा लागलेला आहे, रोग नाही, काही नाही, खूप चांगलं उत्पादन त्यांना येणार आहे. प्रशांत भाऊ जाधव आहे. या प्रशांत भाऊ, कशी काय वाटली तुमच्या शेतातली उन्नती? चांगली आहे. पहिलंच वर्ष आहे? पहिलंच वर्ष आहे. हो का? तर किती बॅगची लागवड आहे? 1 बॅग लावली आहे मी. अच्छा. पहिलं वर्ष असल्यामुळे अच्छा. चांगली वाटली? नाही, चांगली आहे. म्हणजे ज्या विश्वासानं तुम्ही समजा बियाणं आणलं उन्नतीचा, नवीन म्हटल्यानंतर आपल्या मनात धाकधूक राहते, हो. कसं होईल, का होईल, पण चांगलं राहिलं. चांगलं आहे. रोगराई काहीच नाही. व्हायरस वगैरे काहीच नाही. नाही का? म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या बोलण्यामधून एकच बाब या ठिकाणी जाणवत आहे की बाकी जातीवर व्हायरस आहे, परंतु उन्नतीवर व्हायरस या ठिकाणी आहे नाही. संजीव, तुमच्या कोणत्या व्हेरायटी आहे सोयाबीनच्या? उन्नतीच्या किती बॅग आहे? 2 बॅगा. काय वाटते उन्नतीबद्दल तुम्हाला? क्वालिटी चांगली आहे, दाना चांगला पडला आहे, रोगराई नाही आहे. आणि त्याचं विशेष कारण म्हणजे त्याच्यामध्ये भेसळ नाही, एकच क्वालिटी आहे त्याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे दुसरं झाड याच्यामध्ये कोणतंच नाही. म्हणजे हे सुद्धा महत्वाचं आहे. उन्नती वाण हे जे रवी सीड कंपनीचं आहे, तर ह्या वाणामध्ये भाऊचं म्हणणं असं आहे की एकही दाना दुसऱ्या जातीचा दिसला नाही. अजिबातच नाही. याच्यावरून आपल्याला कल्पना करा की ही कंपनी किती क्वालिटी बियाणं देते. आणि खरोखरच त्या रिसर्चला, ह्या वाणाला, या शास्त्रज्ञांना सलाम करावं असं वाटतं की हो, पूर्ण एरियात आमच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर सर्वीकडे 10% तर 30-40% व्हायरस आलेला आहे. एवढ्या ह्या 4-5 दिवसामध्ये भरपूर प्रमाणात व्हायरस आलेला आहे. आज 18 सप्टेंबर आहे आणि आज 18 सप्टेंबरच्या एक 8-10 दिवस अगोदर म्हणजे 10 सप्टेंबर पासून म्हणजे महालक्ष्मीच्या पिरियड पासून जे हळूहळू शेतं पिवळे पडायला लागले, तर सर्वीकडे पिवळे पडत आहे, सर्वच व्हेरायट्या. परंतु अशाही परिस्थितीमध्ये उन्नती हे जे वाण आहे हे खरोखर हिरवं कंच आहे. याचं पान सुद्धा आजही पाहू शकता तुम्ही, हिरवं कंच पान आहे. दाणे सुद्धा भरपूर लागलेले आहे. त्यानंतर शेंगा जर पाहतो म्हटलं तर हे अशा इतक्या जवळजवळ लागवड करून सुद्धा असा इकडून जवळजवळ लागवड करून सुद्धा याला शेंगा अशा बघा
भरपूर लागलेले आहे, दाट शेंगा आहे. आता आम्ही हे शेंगा दिसावं म्हणून इथं पाण्यात उडलेले आहे. म्हणजे मंडळी एकंदरीत यावर्षी उन्नतीचे सीट हे ऑनकोर्स निवडून आले म्हणायला हरकत नाही. बरोबर आहे भाऊ, तुमची पण उन्नती आहे. या अरुण भाऊ धोटे राहणार पारडी, भाऊच्या शेतात सुद्धा किती बॅग आहे तुमच्या? 2 बॅग आहे. तुम्ही पहिल्यांदा लावली की याच्या अगोदर लावली? पहिल्यांदाच लावली. हो का? कोणी सांगितले तुम्हाला लावायला? हे तुम्ही दिलेलो आहे शॅम्पल. बरं बरं बरं. कसं आहे मंडळी, एक मागच्या वर्षी मी जे काही व्हायरस वगैरे आले होते बऱ्याच भागात, तर एक सर्वे केला. कारण कसं राहते की कृषी केंद्र या नात्याने त्या खुर्चीवर बसल्यानंतर शेतकरी ज्या विश्वासानं येतात ते त्यांना चांगलं बियाणं आपण दिलं पाहिजे. याच्यासाठी मी काय केलं होतं की जे व्हायरस वगैरे आले होते म्हणून सगळा सर्वे केला. जे काही कस्टमर माझे वर्धा जिल्ह्यात आहे, चंद्रपूर जिल्ह्यात आहे, यवतमाळ जिल्ह्यात आहे, आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्याच्यात असं लक्षात आलं की जे अर्ली वाहनं होते ते चांगले राहिले, जे लेट वाहनं होते ते चांगले राहिलेच नाही. त्याच्यात खूप व्हायरस आले. म्हणजे जसं फुले संगम आहे, फुले किमी आहे, फुले दुर्वा आहे. म्हणजे हा विषय आता ह्या फुले वाहनाचा जो आहे तो क्लोजच झाला. आता त्याच्यानंतर ज्या दुसऱ्या वाहनं होते ते बऱ्यापैकी मागच्या वर्षी राहिले. म्हणून मग मी यावर्षी काय केलं की फुले संगम, फुले किमिया, फुले दुर्वा सोडून बाकीच्या ह्या ज्या काही चांगल्या लवकर येणाऱ्या जाती आहे याचीच जास्त प्रमाणामध्ये मी शेतकऱ्यांना ते दिलं. आणि खरोखरच या ठिकाणी आपण पाहत आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांची उन्नती आहे त्या शेतकऱ्यांची खरोखरच उन्नती झालेली आहे उत्पादनामध्ये, असं म्हणायला हरकत नाही. म्हणून एक कृषी केंद्र या नात्यानं आपण सुद्धा बघितलं पाहिजे शेतामध्ये काय होत आहे आणि कोणत्या वाहनं चांगले येत आहे ते आपण दिले पाहिजे. कारण शेतकरी मागून कृषी केंद्रवाल्यांनाच मागतो की नवीन काय आलेलं आहे. तर त्याच्यात 2 बॅग आहेत, तर त्या 2 बॅगामध्ये काय वाटतं तुम्हाला? उन्नतीच्या चांगले आहे दोन्ही बॅग. व्हेरायटी सरस आहे. सरस आहे. रोगराई वगैरे काहीच नाही. उंच वाढली. अच्छा, आणि शेंगायचं म्हणजे वाळणसार जागा आहे का तुमची? हो, बस असंच चाललं. असंच आहे. बरोबर. आणि दाणे वगैरे चांगले ठस भरले. ठस भरलेले आहे. आताच मंगेश भाऊ सांगत होते का बरोबरीसारखे याचे दाणे आहे म्हणून. म्हणजे हे बघा मंडळी, हिरवे दाणे जे आहे ते असे किती असे ठस या ठिकाणी भरलेले आपल्याला दिसत आहे. तर सर्व एकंदरीत जर अवलोकन करतो म्हटलं तर जे काही उन्नती हे जात आहे पांढऱ्या फुलाची, ही आमच्या कळंब तालुक्यामध्ये सर्वश्रेष्ठ राहिलेली आहे. हे शेतकरी बांधवांच्या चर्चेदरम्यान, मुलाखती दरम्यान दिसून आलेलं आहे. आणि यानंतर आपण गजूभाऊ राऊत आहे. गजूभाऊ, एकंदरीत जे यावर्षी आपल्या भागातलं सोयाबीन आहे तर त्याबद्दल एक तुम्हाला काय वाटते, एक तुमचं मनोगत किंवा सोयाबीन पिकाबद्दल तुम्हाला काय सांगावं लागतं? एकंदरीत सांगायचा विषय कापसे साहेब, म्हणजे महत्वाचं तर पहिलं तुमचं आम्हाला स्वागत करणे आहे. प्रगत कृषी केंद्र प्रफुल्ल भाऊ कापसे, धन्यवाद. आमच्या भागातले जेवढे काही कास्तकार तुमच्या सान्निध्यात आलेले आहेत आणि जे सान्निध्यात आले त्याला तुम्ही त्यांना प्रत्येक वेळी प्रत्येक पिकाची, प्रत्येक कॉटन राहो, इव्हन सोयाबीन राहो, आणि त्याचबरोबर म्हणजे ज्याच्या फवारणीची, का नेमकं पहिल्या फवारणीत काय घ्यायचं, दुसऱ्या फवारणीत काय घ्यायचं, तिसऱ्या फवारणीत काय घ्यायचं, याबद्दल जे तुम्ही गायडन्स जे करता कास्तकाराले, आणि त्या कास्तकाराचा गायडन्स केल्यामुळे खत कोणतं वापरायचं, काय वापरायचं, किती दिवसांनी वापरायचं, कोणतं वापरायचं, याच्याबद्दल जे तुम्ही कास्तकाराला, आम्हा लोकांना जी माहिती देता कास्तकारांना, त्यामुळे जे तुमच्या सान्निध्यात आलेले कास्तकार किंवा तुम्ही जे माहिती देता ते पूर्ण कास्तकार एकंदरीत म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती जी आहे ते तुमच्या गायडन्समुळे आणि तुमच्या जे माहिती जे प्रत्येक वेळेस देता. आणि पण तुमचं एक असं आहे प्रफुल्ल भाऊ, जर आम्ही जर विनंती केली का भाऊ थोडंसं आमच्या शेतात या, आमच्या प्लॉटवर या, तुम्ही येता आणि ते बघता आणि त्याच्यावर जे तुम्ही मार्गदर्शन करता किंवा तुम्ही सांगता की याच्यावर हे याची स्प्रेइंग करा, हे खत द्या, हे द्या, याला असं करा, याला तसं करा, जेव्हा केव्हा कोणते प्रत्येक चण्याचं राहा, काही राहा, इथं धुनी लावा, धुपट करा, अमुक करा, टमुक करा, हे जे तुम्ही जे गायडन्स करता त्याच्यामुळे आम्ही जे कास्तकार लोक जे आहे, म्हणजे आम्हाला जे कास्तकाराचा जो म्हणजे उत्पन्नात जो वाढ झालेली आहे ते जवळपास अंदाजे खूप जरी नाही तरी आम्ही जे पहिले म्हणजे 60% घेत होतो, पण तुमचा त्याच्यात 20%चा भर पडला. त्याच्यामुळे आमचे जे कास्तकार जे आहे म्हणजे हे बरेचसे म्हणजे आर्थिक परिस्थिती जे त्यांची थोडीशी बळकट झालेली आहे. आम्ही कशी तरी म्हणजे चांगल्या पद्धती मानसिकता जी आहे आमची का शेती करावं अशी आमची, असे आमचं म्हणजे मनोगत म्हणजे व्यक्त झालं. नवीन पिढी जी आहे म्हणजे तुमच्या मार्गदर्शनामुळे बरेचसे लोक म्हणजे शेती करायच्या उद्देश आहे त्यांचा, आवड आहे निर्माण झाली आहे त्यांना तुमच्या माहितीप्रमाणे. आता सांगितलं, आता तुम्ही म्हणता उत्पन्नाचा जो विषय आहे, आता जो हे जे उन्नती जी व्हेरायटी आहे, आता जवळपास मी एक
कास्तकार आहे, जवळपास म्हणजे 15-20 वर्षापासून शेती करतो. शेतीमध्ये माझी शेती पानबागान आहे. माझी जवळपास जास्तीत जास्त सोयाबीनच्या पेरे असतात. जवळपास 15 वर्षापासून जे जे काही त्या पहिल्या याच्यात 81 व्हेरायटी आली, 335 आली, 9305 आली, खूप काही व्हेरायटी येऊन गेलेल्या येत आहे. पण ह्या सगळ्या व्हेरायट्या जे आहे आणि हे सगळं जे गायडन्स तुम्ही केलेलं आहे का, हे नवीन हे चांगलं आहे, जे तुम्ही जे करता आम्हाला सांगता का नवीन म्हणजे समजा मनातून जीवातून का ह्यो आपला जो मित्र आहे, ग्राहक आहे किंवा आपला घरोबा आहे, त्याला चांगल्या पद्धतीनं म्हणजे त्याचं मार्गदर्शन करून का तुम्ही एक जबरदस्तीने एक वाण देता. सांगायचं म्हणजे ते महत्वाचं आहे का तुम्ही जे ते देता ते प्रत्येक वर्षी जे आलेलं, जसं आता यावर्षी तुम्ही उन्नती व्हेरायटी दिली, त्या उन्नती दिल्याबरोबर एवढे काही जेवढ्या लोकांना नेलं जे नाराज होते नेतानी, म्हटलं का नवीन आहे कसं करावं, आम्ही आता 40 बॅगाचे पेरे राहतात, पण तुम्ही कशाला देता कापसे साहेब नवीन आपत्तीनं, पण ते तुम्ही एवढं जिगराईनं किंवा जबरदस्तीनं देता का तुम्हाला काही कॉन्फिडन्स असते, तुम्हाला काही अनुभव असते, त्या अनुभवातून तुम्ही जे देता आम्ही त्या तुमच्या म्हणजे सांगण्याप्रमाणे तुमच्यावर विश्वास आहे, आमच्या कास्तकाराचा विश्वास संपादन झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जी दिलेली व्हेरायटी ही उन्नती एकदम. आणि बाकी जसं आता कसं ज्या व्हेरायटी आहे माझ्या शेतात प्रत्येक व्हेरायटी आहे, समजा जवळपास म्हणजे कमीत कमी 40 बॅग आहे, पेराय म्हणजे 30-32 एकराचा माझं पानबसन जमीन असल्यामुळे मी एकरी 32-35 किलो पेरतो. त्याची आमची जमीन जी आहे थोडीशी बी खाणारी आहे, त्याच्यामुळे 35-32 पेरतो. त्याच्यामुळे ज्या 40 बॅगामध्ये जवळपास 4-5 व्हेरायटी आहे, पण त्या 4-5 व्हेरायट्यापैकी जी ही उन्नती व्हेरायटी जी आहे ही एकदम म्हणजे ज्या निसर्गासोबत जे म्हणजे भांडू शकते, जसं निसर्ग मागं पुढे जे असतात म्हणजे कधी पाणी हे ते, त्या हिशोबाने निसर्गाच्या आजच्या वर्षीच्या म्हणजे या वर्षीच्या काळानुसार ती उन्नती व्हेरायटी एक नंबर आणि चांगली वाटत आहे मला. म्हणजे बाकी व्हेरायटीपेक्षा सांगायचं विशेष म्हणजे बाकी प्लॉटवर समजा 3-3, 4-4 फवारे झाले, त्या पाण्याअभावी किंवा माणसाअभावी तो एक नेमका मी अलग ठेवला होता प्लॉट, म्हणजे एक 3 एकराचा प्लॉट आहे, त्याच्यात ती लावलेली आहे. त्याच्यामध्ये माझा एकच स्प्रिंग झाला आणि 3 जिथं स्प्रिंग झाले त्याची बरोबरी तरी पण ह्यो एक प्लॉट म्हणजे त्याच्यावर अग्रेसर आहे. म्हणजे त्याची जे रोग प्रतिकार शक्ती जी आहे ती तिच्यात म्हणजे चांगली आहे आणि चांगला तिचा भरणा वगैरे व्यवस्थित आहे. अशा प्रकारे सांगू भाऊ तुम्ही खरोखर माझी तारीफ केली. परमेश्वराची कृपा समजा की शेतकरी आणि शेती सोबतची नाळ हे पहिलेपासून जुडलेली आहे. जवळजवळ आता 18 वर्ष कंपनीमध्ये, 11 वर्षांचा हा दुकानाचा प्रवास. आणि कुठेतरी करायचं तर चांगलं करायचं, अंतर्मनातून. आपली सुद्धा घरची शेती आहे, तशी तुम्हाला कस्टमरची शेती आहे, ह्या हिशोबाने चांगलं करण्याचा माझा प्रयत्न राहते असो. आणि परमेश्वर सुद्धा त्या गोष्टीला यश देत राहते. आता जसं मी हे उन्नती दिली तुम्हाला, जर समजा चांगली आली नसती तर तुम्ही मला शिव्या दिल्या असत्या किंवा नाराज झाले असते तुम्ही सगळे शेतकरी, परंतु मी त्याचा अभ्यास पूर्ण केला होता. कारण कोणतीच गोष्ट अभ्यास केल्याशिवाय मी हे सांगतच नसतो. असा दादा रब्बी तुरीचा एक विषय आहे. मागच्या वर्षी आम्ही जाऊन पाहिलं, चांगले उत्पादन त्या शेतकऱ्यांना आले, म्हणून बाकी शेतकऱ्यांना सुद्धा रब्बी तुरीबद्दल आम्ही सांगून आलो. कारण इतंभूत पूर्ण अभ्यास केल्याशिवाय गोष्टी शक्य नसते. तर भाऊ खूप बरं वाटलं तुम्हा सगळ्यांना भेटून. तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि भविष्यातही असेच आपण चर्चासत्र घेत राहू. कुठेतरी शेती आणि शेतीमध्ये काय नवीन आहे आणि आपण काय करायला पाहिजे, सध्या जे करत आहे याच्यावर कसं चांगलं आहे, ते मंडळी या व्हिडिओ मागचा आमचा दृष्टिकोन होता की या वर्षीच्या हवामानामध्ये पांढऱ्या फुलाची जी ही उन्नती जात आहे हे आमच्या तालुक्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे. जसं माझं आता प्रगत शेतकरी हे यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून रोज 100-150 शेतकऱ्यांचे मला फोन येत राहतात, माहिती विचारत राहतात, मी त्यांना मार्गदर्शन करत राहतो. तर त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की उन्नती हे जे वाण आहे पांढऱ्या फुलाचं हे नवीन आलेलं हे अतिशय सुंदर असं वाण आहे. आमच्या सुद्धा शेतात आमचं चांगलं आहे, म्हणून हे आता या ठिकाणी म्हणजे एक निष्पन्न झालेलं आहे की उन्नती हे वाण खरोखर चांगलं आहे. तर आपण सर्व या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मंडळी.